गजानन महाराजांच्या पालखीने आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेमध्ये प्रवेश केलाय। 13 जूनला शेगावमधून निघालेली गजानन महाराजांची पालखी नागझरी, पारस, भौरद, अकोला, वडेगाव, पातूर मार्गे वाशिम जिल्ह्यातील मेडशीमध्ये प्रवेश करेल। या पालखीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट। या घाटातून गजानन महाराजांच्या पालखीचा आढावा घेतलाय उमेश अलोणे यांनी। भेटी लागी जीवा लागलीशी असं या ओळीप्रमाणेच संत गजानन महाराजांच्या पालखीतील प्रत्येक वारकऱ्याला आस लागली आहे ती पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची। त्यामुळे शेगावातून निघालेल्या संत गजाननाच्या पालखीतील प्रत्येक वारकऱ्याचं प्रत्येक पाऊल त्याच्या मनातील विठ्ठल दर्शनाची आस आणि पंढरपूर यातील अंतर कमी करणार आहे। 13 जूनला शेगावातून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आता हळूहळू पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत। या संपूर्ण प्रवासातला सर्वात विलोभनीय आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे अकोला आणि वाशिम जिल्ह्याला जोडणारा हा पातूरचा घाट। विस्तीर्ण जंगल आणि नागमोडी वळणांनी व्यापलेला घाट, पावसामुळे हिरवाईचा शालू पांघरलेली सृष्टी आणि त्यात वारकऱ्यांच्या विठू भक्तीला आलेला भक्तीचा बहर, हा त्रिवेणी संगम प्रत्येकाच्या डोळ्याचा अगदी पार न फेडणारा। आणि याच त्रिवेणी संगमाचं खास आकाशातून दर्शन तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय ड्रोनच्या साहाय्यानं। त्यामुळे पंढरीच्या वारीत जे महत्त्व दिवे घाटाचं आहे तेच महत्त्व संत गजानन महाराजांच्या पालखीसाठी पातूरच्या घाटाचं आहे असं म्हणता येईल। आता या पालखीचं अगदी काही अंतरावरच अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात आगमन होईल। त्यामुळे ज्ञानोबा तुकाराम गणगण गणात बोते असा गजर करीत आता ही पालखी प्रवासाचा प्रत्येक टप्पा पार करत 15 जुलैला पंढरपुरात पोहोचणार आहे। त्यामुळे प्रत्येक पावलावर वारीतील प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हाच भाव असेल की जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटीनं माहेरा आपुलिया। ड्रोन पायलट शिवम बोदरेचे उमेश अलोणे, एबीपी माझा, पातूर घाट, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।